गेल्या एका महिन्यातील अभ्यासातून सिंधुदुर्गातील मानवी तस्करीबाबत समोर आलेलं चित्र निश्चितच भयावह आहे. देह विक्रयातील महिलांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणाऱ्या गोव्यातील अन्यायरहित जिंदगी संस्थेनं केलेल्या सर्वेत हे चित्र पुढे आलंय. मार्च 2025 मध्ये हा सर्वे करण्यात आला. नमस्कार, मी अनुजा आणि आज आम्ही सिंधुदुर्गातील मानवी तस्करीबाबत समोर आलेल्या भयावह चित्रावर प्रकाशझोत टाकणार आहोत. सरकारी तसेच स्वयंसेवी संस्था यांच्याकडे झालेल्या नोंदणीनुसार देह विक्रयात अडकलेल्या महिलांचा आकडा 609 वर पोहोचलाय. प्रत्यक्षात हा आकडा कित्येक पटींनी वाढू शकतो. सिंधुदुर्गात अलीकडे 2 बांगलादेशी महिलांना पोलिसांनी पकडले. या दोन्ही महिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी सिंधुदुर्गात आणलं गेल्या असल्याचं पोलीस तपासात नंतर उघड झालं. प्रत्यक्षात असे अनेक प्रकार घडतायत जे गुन्हा घडल्याशिवाय समोर येतच नाहीत. सिंधुदुर्गात पर्यटन वाढलंय. या वाढत्या पर्यटनाबरोबर तरुण पिढी सहज उपलब्ध होणाऱ्या ड्रग सेवनाकडे वळते. भविष्यातील चिंता आहे ती मानवी अनैतिक व्यापाराची. याच मानवी तस्करी विरोधात सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत मुक्ती नावाचा एक ग्रुप स्थापन केलाय. गोव्यातील अर्थचे संस्थापक अरुण पांडे आणि सिंधुदुर्गातील मानसोपचार तज्ञ डॉक्टर रुपेश पाटकर यांनी पुढाकार घेतलाय. सिंधुदुर्गात मुंबई, पुणे वगैरे शहरांप्रमाणे रेड लाईट एरिया नाही. इथं 2 प्रकारे धंदा चालतो. पहिला म्हणजे महिला कुटुंबात राहून कॉल प्रमाणे लॉजवर किंवा हॉटेलवर गिरायकासोबत जातात. दुसरा प्रकार म्हणजे मुंबई, पुणे किंवा अन्य राज्यातून महिला सिंधुदुर्गात 8 ते 15 दिवसांसाठी आणल्या जातात आणि त्या लॉजवर किंवा ठराविक माणसांच्या घरी राहतात. मुंबई उपनगर, पुणे, कोल्हापूर जिल्हा, कर्नाटक तसेच पश्चिम बंगाल मधून या महिला आणल्या जातात. या महिलांसोबत एजंट किंवा गिराईक मोबाईलवरून संपर्क करत असले तरी काही ठिकाणी लॉज किंवा हॉटेलच्या बाहेर या महिला उभ्या राहतात. असे रेड स्पॉट सिंधुदुर्गात अस्तित्वात आहेत. सर्व लैंगिक व्यवहार हॉटेल किंवा लॉजवर होतात. यातील ठराविक लॉज याचे लाभार्थी आहेत, तसेच मध्यस्थ देखील लाभार्थी आहेत. घरची गरिबी, कमी बुद्ध्यांक असणे, विधवा असणं, गावातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या तरुणी, धंद्यात ढकलणाऱ्या व्यक्ती, मित्र, मैत्रिणी, बॉयफ्रेंड, नवरा असे अनेक घटक याला कारणीभूत आहेत. देह विक्रयातील महिलांना आपल्या घरच्यांना यासंबंधी कळेल याची सतत धास्ती असते. त्यामुळे ओळखीच्या व्यक्तींकडून ब्लॅकमेलिंग तसेच लैंगिक जबरदस्ती केली जाते. तसेच गिरायकाकडून मारझोड आणि चोरीचे प्रकार घडतात. लॉ एन्फोर्समेंट एजन्सीतील काही मंडळींकडून हप्ता वसुली केली जाते. ती आर्थिक स्वरूपात किंवा लैंगिक ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपात असते. देह विक्रयातील महिलांच्या संख्येच्या तुलनेत वर्षातून एखादीच कारवाई केली जाते. सिंधुदुर्गात अल्पवयीन पीडितांसाठी स्वतंत्र निवारा केंद्र नाही. या निवारा केंद्रात त्यांच्या पुनर्वसनासाठी सोयी उपलब्ध नाहीत. तसेच महिला व बाल कल्याणच्या समुपदेशकांना क्वचितच बोलावलं जातं. नियमित समुपदेशन होत नाही. या गटातील पीडितांसाठी पीडित महिला भरपाईबाबत माहेर वगळता कोणतीच उपाययोजना नाही. विशेषतः परदेशी महिलांबाबत MHA गाईडलाईन्सचं पालन होत नाही. तसंच ट्राफिकरवर लॉ एन्फोर्समेंट एजन्सीकडून कारवाई करण्यात त्रुटी राहिल्याचं आढळतं. सुटकेनंतर पीडितेला या धंद्यात पुन्हा गुंतवले जाऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केले जात नाही. समाजात या प्रश्नाबाबत खूप मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. या सगळ्यात पीडितेला जबाबदार धरलं जातं. समाजाची ही गरज आहे अशी मानसिकता देखील फोफावते. सिंधुदुर्गात देह विक्रयातील महिलांचा आकडा प्रचंड हादरवणार आहे. आज आम्ही देह विक्रयातील या घटनेंवर प्रकाश टाकलाय. तुम्हाला हा रिपोर्ट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत पाहत रहा तरुण भारत न्यूज सिंधुदुर्ग.